श्री स्वामी समर्थांची अद्भुत लीला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा स्वामींच्या कृपेने चोळपांच्या घरातील अन्न अक्षय झाले. श्री स्वामी समर्थ कथा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. श्रोते हो, स्वामी समर्थांचे अक्कलकोटमधील वास्तव्य म्हणजे केवळ चमत्कार नव्हते, तर ती भक्तांसाठी दिलेली प्रेमाची शिदोरी होती. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी अनेक लीला केल्या. आज आपण अशीच एक हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत, जिथे एका गरीब भक्ताच्या घरी स्वामींनी अन्नाचा डोंगर उभा केला होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून आपल्याला स्वामींवरील अढळ श्रद्धेची प्रचिती येईल. स्वामींचा अक्कलकोटमधील प्रवेश आणि चोळप्पांची भक्ती. श्रोते हो, चला तर आपण सुरुवात करूया. तर स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरात वास्तव्यास होते. तिथेच त्यांची भेट चोळप्पांशी झाली होती. चोळप्पा हे साधे भोळे पण अत्यंत श्रद्धावान भक्त होते. स्वामींच्या दैवी तेजाने ते भारावून गेले. चोळप्पांची परिस्थिती ही बेताची होती, पण त्यांचे मन मात्र मोठे होते. त्यांनी स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. स्वामींनीही न राहून आपल्या लाडक्या भक्ताला हो म्हटले आणि त्यांचा मान राखला आणि ते चोळप्पांच्या घरी राहू लागले. स्वामींच्या वास्तव्यामुळे चोळप्पांचे घर एका तीर्थक्षेत्रासारखे झाले होते. तर काय झालं, एके दिवशी दुपारी अचानक स्वामींच्या दर्शनासाठी दूरवरून मोठ्या संख्येने भक्त आणि साधू मंडळी चोळप्पांच्या घरी आली होती. वेळ दुपारची होती जेवणाची. चोळप्पांच्या घरी त्या दिवशी जेवण अत्यंत कमी प्रमाणात बनवले होते. चोळप्पांची पत्नी घाबरली. त्यांनी चोळप्पांना बाजूला नेऊन सांगितले, अहो, घरात फक्त 4-5 माणसं जेवतील इतकेच अन्न शिल्लक आहे आणि बाहेर बघा किती लोक आले आहेत दर्शनासाठी. मला तर वाटतंय 50हून जास्त लोक बसले आहेत. आता काय करायचं? स्वामींच्या दरबारात आलेले लोक असे उपाशी गेलेले मला तर चालणारच नाही. त्याचं किती मोठं पाप लागेल. अशा या बोलण्याने चोळप्पांचे डोळे पाणावले. त्यांनी सरळ स्वामींच्या चरणी धाव घेतली. स्वामी शांतपणे बसले होते. चोळप्पांनी गदगद स्वरात सांगितले, स्वामी, घरची परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे. अन्न कमी आहे आणि भक्त जास्त आहेत. आता माझी लाज राखणे आता आपल्याच हातात आहे. थोड्याच वेळात स्वामी मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे चोळप्पा, काळजी कशाला करतोस? मी असताना तुला कशाची उणीव भासणार? स्वामींनी चोळप्पाच्या पत्नीला बोलावले आणि सांगितले, मुली, स्वयंपाकघरात जा आणि ज्या अन्नपात्रात तू अन्न शिजवलं आहेस त्यावर एक स्वच्छ कापड टाक आणि कापड काढू नकोस. फक्त त्याच्या खालून अन्न काढून सर्वांना वाढायला सुरुवात कर. जा, कुणीही उपाशी राहणार नाही. स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून चोळप्पाच्या पत्नीने अन्न वाढायला सुरुवात केली. 1, 2, 4, 6, 8, 10, 15, 20 असं करता 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 सर्व भक्तांनी पोटभर जेवण केले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढे अन्न बाहेर येत होते तेवढेच अन्न त्या पात्रात पुन्हा निर्माण होत होते. सर्व पाहुणे तृप्त झाले, पण तरीही अन्न संपले नाही. अक्कलकोटच्या या लहानशा घरात स्वामींनी अन्नाचा अक्षय साठा निर्माण केला होता. तर बघितला श्रोते हो, अशा खूप साऱ्या या लीला स्वामी समर्थांच्या आहेत. तर या कथेचा बोध हाच आहे की जेव्हा आपण सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा ते आपली जबाबदारी स्वतः घेतात. चोळप्पांची श्रद्धा
आणि स्वामींचे प्रेम यामुळे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य झाल्या. तुमच्याही आयुष्यात जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा मंत्र नक्की आठवा. तर बघितला, अशाच प्रकारे सुंदर सुंदर कथा तुम्हाला या चॅनेलवरती नक्की ऐकायला मिळतील. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका. चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच स्वामींच्या अद्भुत कथा ऐकण्यासाठी आपलं चॅनेल नक्की तत्पर राहील. आणि सबस्क्राईब करून झाल्यावर बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.